गुरुदेव लंगर सेवा समितीद्वारे गुरुकुंज मोझरीला जाणाऱ्या भक्त मंडळीकरिता महाप्रसादाचे आयोजन। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। आजी माजी आमदारसह राजकीय पक्षाचे मान्यवरांची उपस्थिती। माणसाला माणुसकीची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरी यांची पुण्यतिथी आज 11 ऑक्टोबर शनिवारला साजरी होत आहे। गुरुदेवांना मौन श्रद्धांजली देण्याकरिता धामणगाव मार्गाने जाणाऱ्या हजारो भाविक भक्तांकरिता लंगर समितीच्या वतीने हजारो भक्तांचा महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते। या अनुषंगाने 57व्या पुण्यतिथी महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशतून गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली करता एकत्रित होतात। श्री गुरुदेव भक्त या मौन श्रद्धांजली करता धामणगाव मार्गाने गुरुकुंज मोझरी येथे शेकडो गाड्यांनी मार्गक्रमण करतात। या गुरुदेव भक्तांकरिता दरवर्षीप्रमाणे श्री गुरुदेव लंगर सेवा समिती धामणगाव रेल्वेतर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम सेवा तीर्थ सोहन तारा कॉम्प्लेक्स, अंजनसिंगी रोड, धामणगाव रेल्वे येथे नागरी सहभागातून आयोजित करण्यात आले होते। यावेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धामणगाव रेल्वे गुरुदेव लंगर सेवा समितीद्वारे गुरुकुंज मोझरीला जाणाऱ्या भक्त मंडळीकरिता महाप्रसादाचे आयोजन स्थानीय रामदेव बाबा नगर येथे केले जाते। या कार्यक्रमात आमदार प्रताप पडसड व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी उपस्थिती राहून सेवा दिली। गुरुदेव भक्तांकरिता लायन्स क्लब धामणगाव लाईट परिवारातर्फे मसाला चहाची व्यवस्था करण्यात आली होती। या लंगर सेवा समितीमध्ये लायन्स क्लब धामणगाव दाताचे पण विशेष सहकार्य लाभले आहे। राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आज पुण्यतिथी निमित्त मोझरी येथे मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानिमित्त जाणाऱ्या सर्व गुरुदेव भक्तांचं धामणगाव येथे स्वागत आपल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीने तर होत असते। त्यांच्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो। इथे आज भेट दिली आणि इथून मोझरीलाही मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सगळे जाणार आहे। मी पण तिथे जाणार आहे। त्यानिमित्त आज इथे कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि गुरुदेवांचं भजन कार्यक्रम सुरू होता। त्यामध्ये माझ्या परीने गुरुदेवांना सेवा देण्याचाही प्रयत्न मी केला। मी सर्व गुरुदेव भक्तांना आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनंती करतो की गुरुदेवांनी सांगितलेल्या विचारांवर, ग्रामगीतेच्या आधारावर सगळ्यांनी पुढे जावं, ज्या माध्यमातून हा देश पुन्हा सुजलाम सुफलाम होईल आणि ग्रामीण भाग विशेष करून गुरुदेवांच्या सांगण्याप्रमाणे अधिक मजबूत, सक्षम आणि सशक्त होईल। प्रामुख्याने शेतकरी आणि संपूर्ण नागरिक ते सुजाण होतील। त्यांनी दिलेल्या ग्रामगीतेच्या आधारावर त्याचा अभ्यास करून त्याचं पालन करून सगळ्या नागरिकांनी पुढे जावं आणि गुरुदेवांनी दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावं अशी आजच्या प्रसंगी अपेक्षा व इच्छा व्यक्त करतो।